टॉस राय संघाने जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारलेली आहे. सामना 5 षटकांचा 5 ओव्हर्स मॅच, कारण पहिल्या राऊंडचे आहे. राया संघ मी कॉमेंट्री बॉक्स मधील असल्यावरती अशा प्रकारची कामगिरी का करतो मलाच कळत नाही. स्पीडअप करा, आपण आधीच खूप वेळ घेतलाय. सूचना देऊन झाल्या, आता इशारा सुद्धा देत आहोत, वॉर्निंग देत आहोत. प्लीज फिल्डिंग सजून घ्या. लाईव्ह प्रक्षेपण आहे. प्रेक्षक माझे आतुरलेले आहेत, असुसलेले आहेत हा चित्तथरारक सामना पाहण्यासाठी. ओपनिंग बॅट्समन मैदानात पोहोचलेत रायते संघाचे. नेहमीप्रमाणेच निलेश अँड सागरची जोडी, विस्फोटक फलंदाज, यांचे अनेक पार्टनरशिप आपण पाहिलेल्या आहेत. निलेश आणि सागर. निलेश ऑन स्ट्राईक, सागर ऑन नॉन स्ट्राईक. स्ट्रायकर गोलंदाज असेल राय संघाचा. अख्तर राया एक्सप्रेस, एक सोहेब अख्तर होऊन गेले रावलपिंडी एक्सप्रेस. तर रायत्या संघाला इथे शुभेच्छांचा वर्षाव होतोय युट्यूबच्या माध्यमातून. रायत्या संघाला शुभेच्छा येत आहेत. सन्माननीय तानाजी मोहपे, सन्माननीय अनिलजी मोहपे, आदरणीय पद्माकर पवार, सन्माननीय सुधाकर सुरोशी, या सर्व रसिकांच्या वतीने, पाठीराखांच्या वतीने रायता संघाला लाख लाख शुभेच्छा. नक्कीच आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत मोहपे साहेब, पवार अँड सुरोशी साहेब. तर चला मैदानामध्ये. अंपेस कॉल देअर, लेट्स प्ले. गेम इज ऑन. शो द गुड गेम. निलेश ऑन स्ट्राईक, गोलंदाज अख्तर ओव्हर द विकेट. पहिला चांगला फटका ऑन ड्राइव्ह पाहतो आपण. गॅप शॉट सिलेक्शन अतिशय सुरेख, परंतु तितकंच बेहतर फिल्डिंग पाहतो आपण. सीमारेषेच्या कडेला क्षेत्ररक्षक अप्पू आहे त्या ठिकाणी. अप्पू ह्या 2020 मधला एक पडलेला स्वप्न आहे राया संघासाठी, राया गावासाठी. त्या सोबतीला कामरान, अख्तर, मुंतजिम, इफ्तिकार या सर्वांनी रायाला खूप पुढे नेलंय क्रिकेटच्या माध्यमातून. या ठिकाणी धावफलक ओपन केलाय निलेशने. निलेश ऑफ द मार्क, धावसंख्या 2. पहिल्या चेंडूवरती P1च्या षटकाचा वापर, वायडीस मिडॉनच्या डोक्यावरून चेंडूला तटवलं होतं छानपैकी. निलेशने पुन्हा सज्ज झालाय. यावेळेला अकुटप्याच्या चेंडूला उचलायचं होतं, हापम पुल करतोय. पुन्हा एकदा चेंडू ऑन साईडला अप्पूकडे ट्रॅव्हल होता आणि थोडंसं मिसफिल्डिंग झालं, वाईट फेकी झाली. परिणामतः 2 धावा निलेश सहज पूर्ण करत असताना मैदानावरती ज्यांना शुभेच्छा आल्या. आणि आता 2 चेंडूचा खेळ पाहता नक्कीच शुभेच्छांच्या अनुसरून खेळ केला जातोय. कारण पाठीराखांचं मन जिंकणं फार महत्वाचं असतं कुठल्याही खेळामध्ये. प्रेक्षक आवाज करतात, तुम्हाला मात्र खेळायचं असतं. ओव्हर द विकेट. हो लॉफ केलंय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, स्क्रीनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क मॅक्सिमम. ट्रिमेंडस हिट फ्रॉम निलेश. निळमेळ आकाश, आकाशाला गवस निघाणारा निळमय षटकार आणि हिरवागार लॉलीपॉप चेंडू मिळाला. बॅटच्या पट्ट्यामध्ये, स्लॉट मध्ये लॉफ केला निलेशनी. षटकार, धावसंख्या 1-0. थँक्यू डीजे. 10 धावफलकावरती पुन्हा एकदा निलेश सज्ज. अख्तर गोलंदाज ओव्हर द विकेट. फुल टॉस, प्लेसमेंट चांगली आहे. मिड ऑफ त्या ठिकाणी नाहीये, लॉंग ऑफ आहे, कव्हर करतोय मुंतू आणि सिंगल मिळते. धावफलक हलता ठेवणं फार महत्वाचं आहे. चांगल्या चेंडूला सन्मान दिला पाहिजे. निलेशने सन्मान दिला. चेंडू शिराकडे होता, एसटीचा वेध घेणारा होता, फक्त त्याला दिशा दिली सिंगल साठी. आणि सागर येतोय स्ट्राईक एंडला. सागरच्या बॅट मधून लॉफ्टेड ड्राइव्ह फॉर द सिक्सर. व्यासपीठाला सलामी, माझ्या लाडक्या मान्यवरांना सलामी देणारा षटकार.
चर्चा तर सतत होत असते आणि त्यांच्या टुर्नामेंटची चर्चा कालपासून खूप खूप मोठ्या प्रमाणात होऊ लागले. चांगले व्ह्यूअर्स मिळत आहेत या गाण्याला आणि ह्या क्रिकेटला सुद्धा चांगले प्रेक्षक मिळतात आमच्या ऑनलाईन. धावसंख्या 5 चेंडूंमध्ये 17. खतऱ्याची घंटा वाजवतोय या ठिकाणी सागर आणि निलेश. हो हो, पाहिलं सागरने, पॉज घेतला आणि पंच सांगतायत इट्स अ वाईड. खराब चेंडू होता, फ्लाईट झाला चेंडू. जसं सांताक्रूज विमानतळावरती टेक ऑफ घेतोय विमान, तसं चेंडू टेक ऑफ घेऊन बाहेर निघाला आणि अवांतर धाव मिळते. धावसंख्या 18. 18 ऑन द बोर्ड. सागर सुरोशी एक जबरदस्त खेळाडू रायते संघाचा. हो हो, गोपनी सारखी बॅट फिरवली ती. खोलवट टप्प्याचा चेंडू होता आणि बीट होता विकेट किपर, पण तो कव्हरिंग चांगला आहे त्या ठिकाणी. फर्स्ट स्लिपला आपण पाहू शकतो, फाईन स्लिपला कव्हर झालं आणि अशा प्रकारे षटक पहिलं समाप्त झालं. रायते संघ अतिशय चांगल्या स्थितीमध्ये. झकास सुरुवात, झोकात सुरुवात, छानपैकी सुरुवात. 18 धावा रायते संघाच्या. नक्कीच नक्कीच स्वर्गीय नितीन वाघमारे स्मृतिचषक पाहतोय आपण, ज्याचा सहवास जरी संपला तरी ज्याचा गंध दरवळत राहावा, उरलेल्या आठवणींनी कंठ दाटून यावा. सदैव तू सोबतच आहेस नितीन आमच्या, असा भास व्हावा. ईश्वर तुझ्या आत्म्यास चिरशांती देवो, अशी आम्हा सर्वांकडून तुला लाख लाख श्रद्धांजली. नितीन वाघमारे स्मृतिचषक, ज्याच्या स्मृतिप्रित्यर्थ दुसरं पर्व पाहतोय आपण, दुसरं वर्ष पाहतोय या क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून. पहिलं षटक समाप्त झालं मैदानामध्ये. रायते संघाची धावसंख्या अतिशय चांगली, 18 धावा. एकही गडी बाद नाही. स्ट्राईकला असेल आता निलेश, गोलंदाज असेल मुंतू. मस्कल एंड कडून ओव्हर द विकेट. चांगला फटका लॉफ्ट केलाय, लॉंग ऑफच्या वरून फ्लॅट सिक्सर. निलेश ऑन द फायर. थँक्यू निलेशला. तुम्ही हा चेंडू सकाळी टाकू शकत नाही, दुपारी नाही, संध्याकाळी नाही, पहाटे 3 वाजता जरी निलेशला उठवलं असा चेंडू टाकू शकत नाही. निलेश त्या चेंडूचा असा समाचार घेत असतो. लॉफ केला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, षटकार खेचला, धावांना वेग प्राप्त करून देतोय. धावसंख्या 24 रायते संघाची. जबरदस्त सुरुवात. स्वप्नात सुरुवात काय असते दाखवत असताना रायते संघ. दिस इज अ फ्लाइंग स्टार्ट फ्रॉम रायते टीम हिअर. हलचल निर्माण झाली आहे. लगेच खेळाडूला इथे बदललं जाते, फिल्डिंग सजवली जाते, विखुरली जाते गोलंदाज आणि कॅप्टन्स कडून. गरजेचं सुद्धा आहे. माणूस ठेस लागला की शहाणा होतो. ओव्हर द विकेट. हो स्कोप करतोय. क्रिकेटची नजाकत बघा, निलेशचं सौंदर्य बघा, क्रिकेटचं फाईनला ट्रॅव्हल होतंय 4 धावांसाठी. दर्शनीय चौकार. काय फटके मारतोय निलेश. अशी कुठली जागा नाही ज्या ठिकाणी निलेश सागर फटके नाही मारत. 360 डिग्री प्लेअर, एकाची मालमत्ता नाही, एकाची जागीरदारी नाहीये. अशा अनेक खेळाडू निर्माण झाले आहेत. मोनोपोली कोणाचीच नाहीये. प्रत्येक खेळाडू आता 360 डिग्री प्लेअर होऊ लागलाय. धावसंख्या या ठिकाणी 28. हो हो, खोलटप्प्याचा चेंडू लेग स्टिकला नाही तर बॅटला लागतोय आणि त्या ठिकाणी थोडस फमलिंग झालं होतं निलेश कडून. बचावला त्या ठिकाणी, सुरक्षित आपल्या घरात पोहोचतोय, नुकसान नाहीये. सागरने परत धाडलं निलेशला. दिवसाडोळ्यात चोरी अलाउड नाहीये असं चित्र आपल्याला पाहायला मिळालं क्रिकेटच्या खेळाच्या रूपाने. आपण पाहू शकतो स्वर्गीय पार्वतीबाई भालके स्टँड आहे, स्वर्गीय रामचंद्र तरे स्टँड आहे, स्वर्गीय इंदिराबाई भोईर स्टँड आहे, स्वर्गीय गुरुनाथ सेठ तरे स्टँड आहे, ज्यांचे सुपुत्र दीपेश सेठ तरे येऊन गेले. स्वर्गीय लक्ष्मण तरे स्टँड आहे. एक व्यासपीठ भव्य पाहतो आपण, सुसज्ज आणि खेळाडू कक्ष. 2 स्क्रीन. ओव्हर द विकेट मुंतू. यावेळेला मुंतूवरती हॅमट केलाय, व्ही मध्ये खेळतोय निलेश, पण तो त्या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हर आणि वाईड स्लॉग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळते निलेशला. ज्या वेळेला खराब चेंडू मिळतात त्यावेळेला पूर्णपणे समाचार घेतात हे रायत्याचे 2 स्ट्रायकर. धावसंख्या 29.
दुसरं षटक सुरू आहे. 4 चेंडू झालेले आहेत. पिक्चर क्वालिटी खूप सुरेख आहे. साऊंड क्वालिटी सुद्धा लाजबाब आहे. रोल केली ती बॅट, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पूल करायचं होतं. सागरला ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट, परंतु प्रयत्न फसतो कारण वेगाने चेंडू धडकला विकेट किपरच्या हातामध्ये, ज्या ठिकाणी तेजा आहे जो खूप तरुण खेळाडू आहे. क्रिकेटचा विषय घेता परंतु कागदावरती खूप वयस्कर खेळाडू आहे. क्रिकेटचं तारुण्य त्याचं अजून साबित आहे. हो, अपेश खेळतोय. एक्स्ट्रा कोच्या डोक्यावरून चेंडूला काढलंय. सेफ शॉट म्हणता येईल. थोडंसं फमलिंग झालं आणि तेच कारण ठरतंय. सागरला संधी मिळाली 2 धावा पूर्ण करण्यासाठी. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकली आहे, ती म्हणजे झाली आहे 31. 2 षटकं सुद्धा समाप्त झाली. रायता संघ अतिशय मजबूत स्थितीमध्ये आहे. एक गडी बाद नाही. 31 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. थँक्यू. फर्स्ट एड असेल तर पाठवा. तिथे इंजर्ड झालाय तेजा, आणि पाणी पण घेऊन जा. डॉक्टर टेंबरे आज पण वाटतं आपल्याला लाभले नाही आहेत. फेमस डॉक्टर ऑफ टिटवाला, तरेकरांचे फॅमिली डॉक्टर म्हणजे टेंबरे. खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे ज्यांचं, खूप चांगली सेवा प्रदान करतात टिटवाळा परिसरामध्ये. त्यानंतर डॉक्टर जैन असतील, पण तो टेंबरे जास्त फेमस आहेत. थोडंसं त्या ठिकाणी दुखापत फिंगरला, कारण तेजा जास्त क्लोज विकेट किपिंग करतो. किती फास्ट चेंडू असू दे तेजा त्याला अडवतोच. म्हणून तो म्हणाला की तेजा क्रिकेटमध्ये तेजा जर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तुम्ही 2 मिनिटं रेस्ट घ्यायला येऊ शकता. आयोजक सांगतायत यू कॅन टेक रेस्ट फॉर सम मिनिट्स इफ यू वॉन्ट. खेळ थांबवू शकता असे मला आयोजक अमित सेठ तरे सांगतायत. जगदीशजी वाघमारे सांगतात. आयोजक जगदीश तर गेलेत मैदानामध्ये तेजाची काळजी घेण्यासाठी. आयकॉन प्लेअर आहे तेजा, संपत्ती आहे रायगावची क्रिकेटचा विचार करता. आणि पुन्हा एकदा तयार झालाय. एकदा तेजासाठी टाळ्या होत्या. स्पोर्ट्समन काय असतं दाखवत असताना दुखापतीला न झुगारता क्रिकेट खेळाकडे लक्ष देणारा तेजा पाहतो आपण, ज्याचं अर्धशतक कंप्लीट झालंय. परंतु क्रिकेटमध्ये 25 वर्षाचा सुद्धा खेळाडू लाजेल असं खेळ त्याचा असतो. तेजा रोफ. तर चला मैदानामध्ये खेळ सुरू होणार आहे. धावसंख्या 31 2 षटकानंतर, आणि नवीन गोलंदाज 3ऱ्या षटकासाठी वापरला जाणार आहे आदिप. माझ्यासोबतीला 12वे फुरकान आहेत रायसाठी, आणि संदीपजी सुरोशी आहेत रायते संघाकडून. तर चला पहिला चेंडू मार्गस्थ होणार आहे महागणपती टिटवाळा एंड कडून आदिपच्या रूपाने, आणि सामना करेल निलेश. धावसंख्या 31. रायते संघ प्रथमतः फलंदाजी करतोय राय संघाविरुद्ध. हो, पहिला सुरेख चेंडू ऑफस्टिकच्या लगत गुडलेनच्या थोडासा पुढे टप्पा पडतोय. अँगल होतोय, कट होतोय चेंडू, कटर होता. ऍक्शन खूप चांगले आहे, पाहण्याजोगे आहे आदिपची. जेव्हा तो रनवेमधून येतो चेंडू रिलीज करतो, पाहण्याजोगे आहे. आपण पाहू शकता त्याला स्क्रीनवरती आणि प्रत्यक्षात मैदानात सुद्धा. लक्ष वेधून घेणारी ऍक्शन आहे आदिपची. पहिला चेंडू डॉट, निलेशला थांबवलं. फिल्डिंग मध्ये थोडासा फेरबदल, बॅकवर्ड स्क्वेअर लेग घेतलाय डीप मध्ये, लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये, आणि शॉर्ट स्क्वेअर लेगला आहे दुर्गेश. पॉइंट घेतलाय त्या ठिकाणी तन्नू आहे बॅकवर्ड पॉइंटला. एक फ्लाइंग स्लिप आहे, एक फर्स्ट स्लिप आहे. यावेळेला चेंडूला उचलला हवेत आहे, स्क्रीनच्या समोर पोहोचेल का क्षेत्ररक्षक? हो, त्याच्या आवाकाच्या पलीकडे चेंडू जातोय 6 धावांसाठी. षटकार.
ठिकाणी षटकार आला, या ठिकाणी लॉफ केला होता स्ट्रेट डाऊन द ग्राउंड स्किनच्या वरून. षटकार निलेशच्या बॅटमधून धावसंख्या 37 ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस. भरभक्कम स्थितीमध्ये रायता संघ आहे, ज्या संघाला तानाजी मोपे, अनिलजी मोपे, पद्माकर पवार आणि सुधाकर सुरेशे यांनी लाख लाख शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांच्या शुभेच्छांच्या अनुषंगानेच सुरेख खेळ इथे सादर केला जातोय निलेश आणि सागर कडून. पुन्हा एकदा गोलंदाज आदिप लेफ्ट हँड द विकेट. यावेळेला बॅक टू द बॉलर, चांगला फटका पाहता स्ट्रेट डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट आणि मुंतो आहे, मिस फिल्डिंग करतोय आणि पाहता पाहता 2 धावा सुद्धा अलगदपणे पूर्ण करत असताना निलेश आणि सागर. धावसंख्या 39 ऑन द बोर्ड. फिल्डिंग करणाऱ्या संघाची स्थिती अशी झाली की त्यांच्या घरी 2 जावई आल्यात, ते काय घर सोडला तयार नाहीयेत अशी स्थिती झाली आहे राय संघाची. काय करावं नाही आणि काय करू नये. फ्लॅट शॉट स्क्रीनच्या समोर अडवला जातोय, त्या ठिकाणी हनुमान उडी घेतली क्षेत्रच्यानी आणि बुंतूकडे चेंडू वळला ऑफ साईडला, लॉंग ऑफला, वाईडिसला. पाहता पाहता त्या ठिकाणी धावा सुद्धा पूर्ण करतोय निलेश. 2 कदाचित 3 धावा होऊ शकल्या असत्या, परंतु लक्ष होतं निलेश की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. फारसं नुकसान नाहीये, फायदा झाला 2 धावांचा, कारण झेलची सुद्धा संभावना होती. अख्तरने त्या ठिकाणी गरुड झेप घेतली होती, हनुमान होडी भरारी. धावसंख्या 41. जसं राया परिसरामध्ये शाही लग्न असतं, त्या लग्नामध्ये 2 पोचल्यात पाहुणे, प्रत्येक टेबल दिसतं बुफेचा त्या ठिकाणी तुटून पडल्यात, त्यांची भूक काय थांबेना अशी स्थिती झाली आहे. निलेश आणि सागर तुटून पडलाय आणि त्या ठिकाणी म्हणतो असेल झेलच्या खाली, आता मात्र झेल टिपला जातोय. एक गडी बाद निलेशच्या रूपामध्ये. जे आपण प्रेक्षक गाणं ऐकताना परमेश माळी यांच्याशी आता नुकतंच बोलणं झालं. 4 वाजता इथे दाखल होणार आहेत परमेश माळी, त्यांचं आपण हार्दिक स्वागत करू. एकच वादा राजू दादा, ओढ लागली मला, साईबाबा, सागर भरलया, असे अनेक गाणे ज्यांनी फेमस केले ते परमेश माळी 4 वाजता या क्रीडानगरीला भेट देणार आहेत. नक्कीच त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करू. त्यांच्या मुखातून आपण गाणं सुद्धा गायला लावू, त्यासाठी मी त्यांना आमच्या मंडळाच्या वतीने विनंती करेन. धावसंख्या 41 असताना विकेटचं पतन झालं. अधिप जातोय पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेला थोडासा ब्लाइंड शॉट मारण्याचा प्रयत्न सागरचा होता. चेंडू थ्रो, आधीच कर्ज बाजारी त्यात उसने शेजारी. धावा अजून हव्यात असं वाटतं राहायला की समोरच्या संघाने धावा कमी केल्या की काय असे दर्शत असताना लेझी क्रिकेट थोडासा पाहिला. अतिरिक्त धावा मिळाली 22च्या रूपाने आणि त्या ठिकाणी पंचांनी धावा सांगायच्यात आम्हाला. एकूण 2 धावा अंकित केल्या जातील. येस, धावसंख्या 43. तर धावसंख्या 43, 3 षटकं सुद्धा समाप्त झाली. 14.33च्या वेगाने चालला रायता संघ. एक धक्का दिला, परंतु धावांचा आलेख वाढवत असेल रायता संघ, कारण त्यांच्याकडे आता सागर आहे. जगदीशजी जाधव साहेबांचं आगमन राय संघाचे पाठीराखे, आपलं हार्दिक स्वागत. अजून शुभेच्छा येतात रायता संघाला अशोकजी जायभाय यांच्याकडून. अशोकजी जायभाय फाईट देतोय, संघर्षमय सामना होण्याची दाट शक्यता. गोलंदाजी मार्कवरती मुंतू ते आक्रमण, एलिव्हेशनची कमी आहे, उंची जास्त आहे, अंतर गाठेल का? हो हो, हवेचा
चेंडूचा फायदा, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, छुमंतर षटकार. व्ह्युअर्स, काल मी थोडेसे चुकीचं बोललो होतो. 1,21,00,000 नाही तर 1,21,000च्या पलीकडे व्ह्युअर्स लाभलेत या गाण्याला. अनेक रेकॉर्ड्स तोडले. मराठी संगीत, या संगीताला सुगीचे दिवस येत आहे. त्याचं कारण इथे सुंदर गाणं तयार होत आहेत परमेश माळी यांच्या माध्यमातून. अनेक हिट्स ज्याने दिले ते आज इथे अवतरणार आहेत आपल्या क्रीडानगरीवरती. परंतु सामना सुरेख सुरू आहे. चांगला फटका, चेंडूला फक्त वळवलंय, स्वीप, गुडघा पुढे घेऊन, फ्रंट फुटला पुढे घेऊन आणि चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट डीप मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येईपर्यंत 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज कल्पेश. जसं काय असं वाटतं की निलेशच्या पावलात पाऊल ठेवूनच कल्पेश इथे कामगिरी करते. जसा आला तसा षटकार खेचला आणि लगेच पुढच्या चेंडूवरती 2 धावा इथे वसूल करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचलीये 51. 50 अप क्रॉस एअर. रायता संघ अर्धशतक कंप्लीट करतोय. 51 धावा. पुन्हा एकदा सज्ज झाल्या कल्पेश. हो, यावेळेला मुंतूचा सुरेख चेंडू, गुडलेनचा चेंडू थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर येऊन कट होतोय, बाहेर निघतोय आणि विकेटच्या मागे ते जा गॅदर करतोय, आपल्या हातामध्ये कैद करतोय. एकही धाव मिळत नाहीये. कमबॅक करतोय मुंतू. आक्रमण झाल्यानंतर 3 चेंडू झाले. या ठिकाणी आपण पाहतोय 4थं षटक मार्गस्थ आहे मस्कलिनकडून. यावेळेला उचले गिरारा चेंडूला हापाम पूल केलंय. पुन्हा एकदा अख्तर, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक निजाम आहे. ढुंडो रे साजना चेंडू शोधत होता. त्या दरम्यान कल्पेशने 2 धाव पूर्ण केल्या अलगदपणे. धावसंख्या 53. 53. 4थं षटक मार्गस्थ असताना अतिशय समाधानकारक धावसंख्या राय संघाविरुद्ध 2 हात करण्यासाठी नक्कीच उभारलेली आहे रायते संघाने. अजून काही चेंडू सुद्धा शिल्लक आहेत. हा मात्र खराब शॉट सिलेक्शन होता. चेंडूच्या रेषेत न येता कल्पेश ब्लाइंड शॉट मारण्याचा प्रयत्न करत होता. फक्त आडव्या बॅटनी अक्रॉस द बॅट जाण्याचा प्रयत्न करत. मुंतू सारखा गोलंदाज समोर असताना तुम्हाला नक्कीच काळजीपूर्वक खेळ करावा लागेल. चेंडूच्या रेषेत पोहोचून बॅकलिप चांगली वापरून तुम्हाला सरळ बॅटनी जास्त लॉफ्टेड ड्राईव्ह करता येतील मुंतू, कारण वेगवान गोलंदाज आहे मुंतू. ओव्हर द विकेट. ओहो, आता मात्र उचललाय चेंडू, जात आहे डीप विकेट आणि खावखोळाच्या मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल का? हो, झेल टिपला जाते स्वर्गीय पारिजाबाई भालके स्टँडच्या समोर आणि फलंदाज कल्पेशची खेळी संपुष्टात. दुसरा धक्का रायता संघाला.
मध्ये जे आवश्यक होतं प्रेक्षकांना ते मिळत नाहीये. विस्फोटक फलंदाजी आवश्यक होती, आतिषबाजीची गरज होती, पण सागरला नॉनस्टॉक एंडला ठेवलंय. सागर आपण पाहू शकता खूप पूर्णपणे निराश आहे, हताश आहे, नाराज आहे. ज्याला स्ट्राईकची गरज होती, ज्याची नजर बसली होती. 53 धावसंख्या, 3 गडी बाद, 2 चेंडू झालेले आहेत शेवटच्या षटकातील. नवीन फलंदाज गेलाय मैदानामध्ये हरेश. स्ट्राईकला हरेश, सामना करेल दुर्गेशचा. दुर्गेश टू हरेश. फिल्डिंग पूर्णपणे फैलावलेली आहे. अजून 4 चेंडू पर्याप्त आहेत रायते संघासाठी. यावेळेला म्हटलं चांगला फटका होतोय, चेंडूला वळून गिरकी घेऊन मारले, परंतु त्या ठिकाणी लॉंग लेग आणि स्क्वेअरच्या मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. फक्त सिंगल मिळते. आता मात्र सागरला स्ट्राईक मिळाली आहे. 3 चेंडू असतील सागरसाठी. धावसंख्या 54. 18च्या वेगाने सुरुवात झाली होती. असं वाटत होतं की जवळपास धावसंख्या 80च्या पुढे जाईल, पण तो राया संघाने त्यानंतर अचूक लाईन अँड लेंथ दिशा टप्पा नियंत्रित करून चांगली गोलंदाजी केली आणि रायता संघाच्या फलंदाजाला मोठे फटके मारू दिले नाहीयेत. पण तो सागरकडे कॅपॅसिटी आहे. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये सागर नक्कीच मोठी धावसंख्या इथे उभारू शकतो. यावेळेला बंपर उचली घेणारा चेंडू पंचांनी वाईड घोषित केलाय. टॉससाठी बल्ल्याने आणि वडवली आपण करणं जर आला असेल तर सज्ज राहायचं आहे. मैदानामध्ये 3 चेंडू झालेले आहेत. वाईटचा इशारा मिळाला. या ठिकाणी धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 55 वरती. 55 ऑन द बोर्ड. 3 गड्यांच्या मोबदल्यात रायता संघ. गोलंदाज दुर्गेश. यावेळेला दुर्गेशवरती चांगला फटका ऑनड्राय पाहतो आपण. डीप विकेटच्या डोक्यावरून जातोय चेंडू, बाउन्स होऊन प्रेक्षकांमध्ये 4 धावांसाठी. सर्व क्षेत्ररक्षक त्या फिल्डरकडे पाहत आहेत, आवाज देत आहेत, परंतु काय करणार. कॅप्टनचा चेंडू आहे, तो उडाला आणि गेला. 4 धावा बहाल केल्या ज्याने रायता संघाला. धावसंख्या 59. धावा येत आहेत, त्या कशा का येईना, परंतु धावा येत आहेत रायते संघासाठी. हो, यावेळेला कोलटप्प्याचा चेंडू गोपनीसारखी बॅट फिरून तटवायचा होता, परंतु पाहता पाहता सिंगल त्या ठिकाणी चोरली गेली. चिकी सिंगल म्हणू शकतो आपण. सागरने वेगाने गेला. हरेश स्ट्राईक एंडला आणि एका धाव्याने धावसंख्या फुल्ली 60 धावा धावफलकावर. 12.0च्या पुढे धावसंख्या असल्यासारखं वाटतंय, कारण एक चेंडू शिल्लक आहे. 12ची सरासरी टेनिस क्रिकेटमध्ये चांगली समजली जाते, सुरेख समजली जाते आणि समाधानकारक सुद्धा आहे. गोलंदाजांना एक आत्मविश्वास निर्माण करणारी धावसंख्या रायते संघाने नक्कीच पूर्ण केलेली आहे, गाठले आहे. परंतु शेवटचा चेंडू ज्याचा सामना करेल हरेश. हरेशसाठी दुर्गेश लेफ्ट हँड राऊंड द विकेट. यावेळेला हरेच्या बॅट मधून चेंडूला चाबुकने फटकारलेला आहे. 6 धावा बॅकवर्ड स्क्वेअरच्या वरून. खणखणीत षटकार.
नक्कीच शुभम काय म्हणशील या सामन्याबद्दल, कारण की रायते संघ जो नक्कीच दोन संघ एकत्र करून खेळतोय, कारण की त्यांच्या समोर आहे गतवर्षी या टीमने या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला होता तोच संघ आपण पाहतोय आरसीसी राया संघ, आणि या वर्षीच्या अप्रतिम फॉर्म मध्ये देखील आहे, परंतु या आरसीसी राया टीमला कुठेतरी थोडासा बॅकफुट वरती आहे या पहिल्या षटकामध्ये. नक्कीच कारण की पहिलं षटक अप्रतिम फेकलंय गोलंदाजी करत असताना गजाननने फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात. तर नक्की जेव्हा एका गावामध्ये ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला की 2 ते 3 संघ जेव्हा खेळतात, जेव्हा ते संघ एकत्र आले तर एक मजबूत संघ होतो. तर आमची सर्व समालोचक टीम आहे, आम्ही हेच अपेक्षा करतो की निलेश आणि सागर जे असोसिएशनच्या टुर्नामेंट होत्या 2 संघांमध्ये खेळतात, तर तुम्ही तो एक संघच तो देखील घेऊन खेळा अशी आमची अपेक्षा आहे. जर तो तुमचा एक संघ झाला तर येणारी पुढे किती मोठा संघ असू द्या तो तुम्हाला नक्कीच तुम्ही त्या संघाला पराभूत करू शकता. नक्कीच मी रायते टीमचं आता मत कौतुक करेन, कारण की तो संघ इथे उतरलाय आपल्या गावासाठी आणि गावाच्या नावासाठी. नक्कीच ग्रामीण क्रिकेट म्हटलं तर गावासाठी, स्वतःसाठी नव्हे तर गावासाठी आणि गावाच्या संपूर्ण हितासाठी संघ खेळत असतो. आणि विजेतेपद रायते टीमला पटकावायचंय, राया टीमला पटकावायचंय. गतवर्षी राया टीमने एक क्रीडा स्पर्धेमध्ये भरपूर चांगली कामगिरी केली होती. दोन्ही संघ चांगले आहेत, मात्र शेवटी विजय क्रिकेट होणार आहे. जो चांगली कामगिरी करेल तोच ही मॅच जिंकेल. ना पैशासाठी ना स्वार्थासाठी आम्ही खेळतोय फक्त आमच्या गावाच्या नावासाठी. तर नक्कीच मी कौतुक करेन रायते टीमचे, कारण की अप्रतिम कामगिरी, कारण की बलाढ्य संघ आहे आरसीसी राय संघ. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि बनवायचे आहेत 61 धावा. मेक्षाम येतोय नवीन गोलंदाज, संघाचा एक अष्टपैलू खेळाडू, संघाचा एक ट्रम्प कार्ड गोलंदाज आपण पाहतोय हे दुसरं षटक फेकण्यासाठी. यावेळेस अपीश खेळते, जेलची संधी असेल, गजानन जश करतोय, सोप्पा जेल टिपलाय, शॉट एक्स्ट्रा कव्हरला आणि पहिला मोठा धक्का बसतोय आरसीसी राया टीमला. बिग विकेट डाऊन, अप्पूची खेळी संपुष्टात. तर नवीन फलंदाज अत्तर येतोय. नक्कीच गत वर्षीचा फायनलिस्ट संघ पहिल्या सामन्यामध्ये थोडासा बॅकफुट वरती आहे, कारण की रायते टीमने खूप चांगली कामगिरी केली आहे. कारण की मी उल्लेख करेन वरप टीमचा देखील, कारण की ज्याप्रमाणे वरप संघाने एक संघ केला होता नक्कीच स्वर्गीय चंदूशेठ टोंबरे चषकामध्ये, आणि सर्वांना नक्कीच आश्चर्यचकित केलं होतं त्या स्पर्धेमध्ये, आणि ती स्पर्धा देखील नक्कीच जीटीसीच्या माध्यमातून कव्हर केली होती. तर मेक्षाम पहिल्या चेंडूवरती गोल्डन विकेट कॅरी करतोय. कामरन कुंगले सज्ज होतोय, हा पंपूल करतोय, एक धाव कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये आपण पाहतोय, डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत तेजस वरकुटे, अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय. मी आधीच म्हटलं दोन्ही संघ एकत्र आले, त्यामुळे तुम्हाला सर्वच्या सर्व खेळाडू हे अष्टपैलू पाहायला मिळतील. धावसंख्या एकने पुढे सरकेल, 7 धावा धावफलकावरती. अत्तर ऑन स्ट्राईक. यावेळी सुरेख टायमिंग, सुरेख फटका, गगनचुंबी, गगनभेदी, आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. थँक्यू सो मच संतोष अप्पा तरे प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवतोय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यसम्राट, कार्यकुशल नगरसेवक म्हणून साहेबांची ओळख आहे. माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस म्हणून साहेबांची ओळख आहे. यावेळी सुरेख टायमिंग, अजून एक चांगला फटका येतोय, भिडकावून दिलाय स्क्रीन समोर. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखणा फटका, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून षटकार.
थँक्यू सो मच. मेक्षामच्या गोलंदाजीवरती आता मात्र प्रतिहल्ला चढवला जातोय अख्तरच्या माध्यमातून. अख्तर आहे स्ट्रायकिंगला 2 चेंडूमध्ये 2 उत्तुंग षटकार ठोकलेत अख्तरने. खूप चांगली फलंदाजी ही ओळख आहे. इनेट नंबर 3 वरती आलाय. यावी साकोट बॅट चेंडू फेकलाय. मिस टायमिंग फटका आहे. जवळपास कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू पट नो मॅन्स लँड झोन मध्ये चेंडूवरती येतोय तेजस. तोपर्यंत मिळतील या 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 21 21 धावा धावफलकावरती. 21 धावा धावफलकावरती आहेत. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून ऑनलाईन जोडले गेलेत त्या प्रेक्षकांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे जवळचे मित्र निकेश भोईर हे देखील सामना युट्यूबच्या माध्यमातून एन्जॉय करतायत. चांगला चेंडू आपण पाहतोय. सुरेख टायमिंग सुरेख फटका लॉफ्टेड कव्हरच्या माध्यमातून भिडकावून दिलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर दणदणीत खणखणीत चौकार. आणि पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 25 धावा. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धावांची गरज. डीजे नक्कीच जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल. 25 मिनिटांचा अवधी आहे 5 षटके फेकण्यासाठी. त्यामुळे विनंती आहे यावेळी रायते टीमला की आपण वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करायचं आहे. पंच देखील आपल्या वारंवार सूचना करतायत. त्या सूचनेचं आपण पालन करायचं आहे. कारण की MC मान्यताप्राप्त हे पंच आपण पाहतोय निलेश कापसे सर वाडीकर आणि शशांक पाटील सर संदप हे 2 ऑफिशियल पंच आहेत. 12 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 25 धावा बनवल्यात पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि बनवायचे आहेत 42 धावा. कामरान कुंगळे आणि अख्तर ही जोडी आहे. कामरान कुंगळे रणमशीन आहे RCC राया टीमची. याच टीमने गतवर्षी मेगा फायनल मध्ये प्रवेश केला होता आणि याच खेळाडूने गतवर्षी मॅन ऑफ द सिरीजची TVS विगो बाईक जिंकली होती. तोच खेळाडू आपण पाहू शकाल. RCC राया टीमचा बॅकबोन कामरान कुंगळे ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय सुनील. लाख मोलाची क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय नितीन वाघमारे स्मृती चषक 2020 हे भव्य दिव्य आयोजन. आमच्या सोबत शुभम राऊत आहेत. मनोज कारवे सर आहेत. 2 ऑफिशियल समालोचक आहेत. एकंदरीत एकूण 3 समालोचक आपण पाहू शकाल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. खराब क्षेत्ररक्षण संगणकाच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल होईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. मी पाटला चालले मी एक कुलता मी पाटला चारने पुढे सरकेल. 29 29 धावा धावफलकावरती. आता मात्र टॉप गिअर मध्ये फलंदाजी होते RCC राया संघाच्या माध्यमातून. बिग फाईट सामना आपण पाहतोय. काटेकी टक्कर या 2 संघांमध्ये क्रिकेटचं युद्ध रंगलंय. उर्ध विकेट. चांगला चेंडू आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव येते. अवांतरच्या स्वरूपात 1 धाव येते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 30 धावा धावफलकावरती. 37 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहेत 16. अख्तर ऑन स्ट्राईक. यावेळी फुल टॉस चेंडू फेकला. अप्रतिम क्षेत्ररक्षण आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण धावाची संधी. यस तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. नक्कीच वाईट चेंडू घोषित केलाय आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. नक्कीच GTC ची मदत घेतली जाते.
टेक्निकल टीम देखील सज्ज आहे. सॅम म्हात्रे, येस, नॉट आउट. 1+1 एकूण 2 धाव मिळतील अवांतरच्या स्वरूपात आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 32 धावा धाव फलकावरती. खूप चांगली फलंदाजी 35 धावांची. बत्तीस धावा धाव फलकावरती आहेत. खूप चांगलं कमबॅक केलंय आरसीसी राया या टीमने, कारण की शुभम यावर्षी अप्रतिम फॉर्म मध्ये आहे. आरसीसी राया संघ या विभागातील एक बलाढ्य संघांमध्ये नक्कीच त्यांची गणना असते. या 20वी चीट, सुरेख टायमिंग, सुरेख फटका. कामरान कुंगलेच्या बॅट मधून ट्रेडमार्क फटका येतोय, चौकार. सिक्स 36 धावा धाव फलकावरती जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 15. चांगला चेंडू आपण पाहतो. सुरेख टायमिंग, सुरेख फटका. बारी बारी, सबकी बारी. पहिले तुम्हारी, अब हमारी. अजून एक चौकार येतोय कामरान कुंगलेच्या बॅट मधून. कामरान कुंगले ऑन फायर.
तर वडवली संघ संगणक टॉस साठी या, कारण की बल्ल्यानी संघ संगणक इथे उपस्थित आहे. शाकिब पाखुर्दीला देखील इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल. रोशन भगत असेल या संघामध्ये, त्यांना देखील इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल. केबी स्पोर्ट्स बल्ल्यानी संघाच्या माध्यमातून. थँक्यू सो मच डीजे मास्टर. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय. बिग फाईट सामना रंगला या मैदानावरती. रायते विपक्ष आरसीसी राया या दोन संघांमध्ये अस्तित्वाची लढाई आहे, कारण की जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या पुढील फेरीमध्ये प्रवेश करेल आणि जो संघ पराभूत होईल त्या संघाला या स्पर्धेची पुन्हा एकदा वर्षभर वाट पाहावी लागेल. कारण की क्रिकेटचा देखणा सोहळा आपण अनुभवतोय. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं कुरुक्षेत्र भरलंय, क्रिकेटची जत्रा भरलीये या मैदानावरती. औचित्य आहे स्वर्गीय नितीनभाई वाघमारे स्मृती चषकाचं. 12 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. हे षटक फार महत्वाचं असेल, हे षटक निर्णायक असेल, हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. कारण की या षटकामध्ये जर जास्त धाव बनवल्या तर आरसीसी राय संघ या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करेल आणि या षटकामध्ये जर कमी धावा खर्च केल्या तर नक्कीच रायते संघ या सामन्यामध्ये कमबॅक करेल. आमचे मंडप डेकोरेटरचे प्रतिनिधी सुद्धा सामना एन्जॉय करतायत. त्यांच्या माध्यमातून सुसज्ज व्यासपीठ आपण पाहू शकाल. चारी बाजूला प्रेक्षक कक्ष सजवण्यात आलेत. अगोटब्या चेंडू झेलची शक्यता असेल. गजानन जज करतोय आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल सोडलाय. दैव बलवंत आहे, नशिबाची साथ मिळते कामरान कुंगलेला. किस्मत भी बहादुरों का साथ देतीये आणि 2 धाव मिळते त्या चेंडूवरती. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 46 धावा धावफलकावरती. येणारे 11 चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी 21 धावांची गरज. गोलंदाज हरीश सज्ज होतोय. चांगला चेंडू आपण पाहतो. यॉर्कर चेंडू, एक धाव कंप्लीट. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. अख्तर फार वेगाने येतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अख्तर आणि फलंदाज कामरान कुंगले मध्ये 2 धाव मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 48 धावा धावफलकावरती. 48 धावा धावफलकावरती आहेत. बिग फाईट सामना आपण पाहतोय. आरसीसी राया विपक्ष आपण पाहतोय. रायते या दोन टीम मध्ये दुखापत झाली आहे. यावेळेस अख्तरला एक गुणवान खेळाडू आहे, संघाचा अष्टपैलू आहे तो म्हणजेच अख्तर. ज्या अख्तरने खूप चांगली फलंदाजी केली आहे या सामन्यामध्ये. अख्तर आणि कामरान कुंगलेने खूप
बॉल आहेत ना 9 नाही वाईट टाकले पहिल्याला 2 आले. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 17. 9 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय, बिग फाईट सामना रंगला या मैदानावरती. काटेकी टक्कर या दोन संघांमध्ये क्रिकेटचं युद्ध रंगलंय. हरीश पुणेकर सज्ज होतोय, लेफ्ट ओव्हर द विकेट. चांगला चेंडू आपण पाहतोय, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चेंडू पडल्यानंतर फुटवर वळण घेतो, ही ओळख आहे हरीशची. डॉट बॉलची समाप्ती होते, धावसंख्या स्थगित आहे. धावफलकावरती आपण पाहू शकाल 50 धावा धावफलकावरती. येणारे 8 चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी 17 धावांची गरज. हे 2 चेंडू फार महत्वाचे असतील. हरीश पुणेकर सज्ज होतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज अख्तर. अख्तरने खूप चांगली सुरुवात केली आहे. शेवट गोड करेल का हा फलंदाज अख्तर? दोन चेंडू शिल्लक आहेत पंच. आठ चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 17. यावेळी वेगाने चेंडू फेकला होता. क्षेत्ररक्षक आहे तेजस. बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी होते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 51 धावा धावफलकावरती. येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी 16 धावांची गरज. या स्पर्धेचा नियम आहे विकेट टॉसला महत्व नाहीये, चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी असेल. त्यामुळे 7 चेंडू आणि कंपल्सरी 16 धावा बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी आरसीसी राया या टीमला. कामरान ऑन स्ट्राईक. चांगला चेंडू, मिस टायमिंग फटका. निलेश सुरोशी जज करतोय आणि निलेश सुरोशीने साधा सोपा झेल सोडलाय या मैदानाच्या आतमध्ये. आणि पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 52 धावा धावफलकावरती. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 15 धावांची गरज. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना आपण पाहतोय. बिग फाईट सामना रंगला या मैदानावरती. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून ऑनलाईन जोडले गेलेत त्या प्रेक्षकांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या स्वर्गीय नितीनभाई वाघमारे स्मृती चषकामध्ये. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय, तेवढाच चांगला सामना आपण पाहतोय. या गरम वातावरणामध्ये हा गरम सामना पाहायला मिळतोय. या रगरगत्या उन्हामध्ये हा हायव्होल्टेज सामना पाहायला मिळतोय. रायते बनाम आरसीसी राया या 2 टीम मध्ये. नक्कीच या संघासाठी मी 2 शब्द नक्कीच म्हणेन या दोन्ही संघांसाठी. रात नहीं ख्वाब बदलते हैं, मंजिल नहीं कारवा बदलता है. जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले न बदले वक्त जरूर बदलता है. नक्की जो संघ चांगला खेळ करेल तो संघ विजय मिळवेल. कारण की जिंदगी मौके कम और धोखे ज्यादा देती है. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि कंपल्सरी 15 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय गजानन. ज्या गजाननने पहिल्या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे, कंजूस गोलंदाजी केली आहे, त्याच गजाननवरती नक्कीच विश्वास दाखवला जातोय. ज्या गजाननने 6 धावेंचं षटक फेकलं होतं P1च्या षटकामध्ये, खूप चांगली कामगिरी केली होती आणि रायते टीमसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. नक्कीच केळणी गावचे उपसरपंच आणि संघर्ष क्रिकेट संघ केळणीचे संघनायक मनोज अरस यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत रायते टीमसाठी. अनिल म्हात्रे, तानाजी मोहपे यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत रायते टीमसाठी. यावेळी फुलटॉस चेंडू फेकला होता, 1 धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकते.
54 धावा धावफलकावरती. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. सुरुवात चांगली केली आहे आरसीसी राया टीमने. शेवट गोड करेल का हा राया संघ आणि इथे विजय मिळवेल का हा राया संघ. यावेळी फुलटॉस चेंडू फेकलाय, भिडकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. नो प्लस 6. 7 धावा मिळत आहेत या चेंडूवरती. विनायक माळी यांचा आवाज. 5 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. तर वडवली संघ आणि बल्ल्याणी संघ आपण रिपोर्टिंग करायचं आहे टॉस साठी. पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे आणि पुढील चेंडू फ्रीट असेल. हा 9 चेंडू भरपूर महागात पडेल. यावी सुरेख टायमिंग, सुरेख फटका, षटकार ठोकलाय कामरान कुंबलेने आणि एकच जल्लोष या मैदानावरती. सामना बरोबरीत आणि सामना फिनिश. सामना जिंकलाय या मैदानावरती आरसीसी राया टीमने. राया संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड कामरान, वेल प्लेड अख्तर. असं वाटलं ना तुमचं काय खरंच वाचा आहे. सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.